नमस्कार, मी दीप्ती स्पेशलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कारल्याचं लोणचं बघणार आहोत. अगदी 8 दिवस टिकतं हे लोणचं. त्यासाठी अर्धा किलो कारली घेतली आहे. ती अशा प्रकारे चिरून घेते. सर्व कारली आपण अशा प्रकारे फोडी करून चिरून घेणार आहोत. वांगी चिरतो ना त्या पद्धतीनेच 4 भाग करायचे आहेत. आतल्या बिया कठीण असतील तर काढायच्यात, नसतील तर नाही काढल्या तरी चालतात. ही कारली अगदी कवळी असल्यामुळे मी बिया काढल्या नाही आहेत. सर्व कारली अशाच प्रकारे चिरून घेऊया. हे कारलं अतिशय भन्नाट लागतं. त्यासाठी 1 लिंबू बारीक चिरून घेतलं आहे. कारली धुवून पाण्यात ठेवली आहेत. आता त्यात मीठ टाकून घेणार आहे. मिठाच्या पाण्यात व्यवस्थित अर्धा तास तरी कारली ठेवणार आहे. एक लिंबू चिरून घेतलं आहे व 10-12 मिरच्या घेतल्यात. मिरच्यांना चिरा देऊन घेतल्यात. आता आपण मसाला करून घेणार आहोत. त्यासाठी 2 चमचे धने घेतलेत, 4 लवंगा, 4 काळी मिरी, 1 चक्री फूल व थोडासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. 1 मोठी वेलची घेतली आहे. थोडी बडीशेप घेतली, 2 चमचे तीळ घेतले, 1 जावित्री घेतली छोटी, 2 चमचे जिरे घेतलेत व 2 तमालपत्र बारीक तुकडे करून घेतलेत. हे सर्व साहित्य आपण स्लो गॅसवर भाजून घेणार आहोत. अगदी मंद आचेवर हे फक्त 5 मिनिटं भाजून घेणार आहोत. जास्त भाजायचं नाही आहे. धने सगळ्या शेवटी टाकणार आहोत, म्हणजे धन्यांचा स्वाद टिकून राहतो. सर्व साहित्य काढून गार करून घेऊया. शेंगदाणे भाजून घेतलेत अर्धी वाटी. थोडंसं लसूण व खोबरं घेतलं आहे. थोडी कोथिंबीर घेतली आहे. हे सर्व आपण पाणी न घालताच वाटणार आहोत. सुरुवातीला जो मसाला आपण भाजून घेतला आहे तो कोरडाच वाटून घेऊया. अगदी बारीक करून घ्यायचा आहे. हा आता एका डिशमध्ये काढून घेऊया. आता त्याच मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे बारीक करून घेऊया. अगदी बारीक केले नाही आहेत, थोडेसे जाडसर आहेत. त्याच भांड्यात आता कोथिंबीर, आलं, लसूण व खोबरं बारीक करून घेऊया. पाणी न टाकता बारीक करायचं आहे. आता जो मसाला वाटला होता त्यात शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे. निम्मं लसूण खोबरं टाकून घेतलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा हळद घेतली आहे. थोडंसं तेल टाकूया. त्यामुळे हा मसाला कोरडा होत नाही. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात पाणी घेतले व ते थोडंसं पाणी टाकून घेऊया आपण यात, म्हणजे मसाला एकजीव होईल.
आता हा सर्व मसाला आपण कारल्यांच्या फोडीमध्ये भरून घेऊ. व्यवस्थित कारल्यांच्या फोडींमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे. अगदी आपण भरली वांगी करतो ना त्या पद्धतीनेच भरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कारल्याचं लोणचं एकदा नक्की ट्राय करून बघा. 8 दिवस टिकतं आणि चवीलाही खूप छान लागतं. कडू अजिबात होत नाही आणि चव तर अप्रतिम लागते. ताज्या मसाल्यांच्या कुटून घेतल्यामुळं ती चव अतिशय छान लागते. पातेल्यात तेल घेतले 2 चमचे. आपली सर्व कारली भरून झाली आहेत. पातेल्यातलं तेलही गरम झालं आहे. आता त्यात आपण जिरं मोहरी टाकून घेऊया. जिरं मोहरी झाली की त्यात हिंग थोडासा जास्तीचा टाकूया. ह्याच्यामुळे कारल्याला चव छान लागते. मिरच्या ज्या चीर मारून घेतल्या होत्या त्या टाकूया. याही मिरच्या खायला खूप छान लागतात. मिरच्या परतून झालं की लसूण खोबरं व कोथिंबीरचं वाटण टाकून घेऊया, जे आपण बाजूला ठेवलं होतं. तर कारलं भरून जे मसाला शिल्लक राहिला होता थोडा, तोही टाकते. थोडी पाव चमचा हळद टाकते. कारल्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत. लिंबाच्या फोडीही टाकूया. सर्व व्यवस्थित परतून घ्यायचे. पाच मिनटं परतून झाल्यावर झाकण ठेवायचे. आता यावर आपण झाकण ठेवून घेऊया व झाकणावर मिक्सर धुवून जे पाणी आहे तेच टाकणार आहोत, कारण हे पाणी आपण गरम झालं की कारल्यात टाकणार आहोत. पाणी गरम झाले. आता हे झाकणातलं पाणी आपण कारल्यात ओतून घेणार आहोत. तर व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर झाकण ठेवून 15 मिनटं कारलं शिजून देणार आहोत. या पाण्यात कारलं छान शिजतं व चवीला अप्रतिम कारलं लागतं. हे नक्की एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी केलं असेल त्यांना मनापासून धन्यवाद. ही कारल्याची भाजी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.